नमस्कार मंडळी, आज आपण एक महत्त्वाचा आणि नेहमी चर्चेत असलेला विषय घेऊन आलो आहोत। एल-आर्जिनिन आणि त्याचा रक्तदाबावर होणारा सकारात्मक प्रभाव। शरीरात एक महत्त्वाचा अमिनो आम्ल एल-आर्जिनिन आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्याचं कार्य, फायदे आणि त्याच्या वापरामुळे होणारे लाभ पाहणार आहोत। माझ्याकडून जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आहे ती सगळी प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सरांच्या मार्गदर्शनातून आहे। डॉक्टर उमेश मुंदडा हे 1985 पासून क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असून आशा किरण सेक्स क्लिनिक त्यांच्या नेतृत्वाखाली 40 वर्षांपासून काम करतायत। त्यांचं मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे। ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर, शनिवार रविवार पुणे आणि मुंबईला उपलब्ध असतात। त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन विशेषतः शरीराच्या शृंगार आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मूल्यवान आहे। एल-आर्जिनिन हे एक नैसर्गिक अमिनो आम्ल आहे जे शरीरात प्रोटीन बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतं। हे आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करतं। नायट्रिक ऑक्साईड एक गॅस आहे जो रक्तवाहिन्यांना सैल करण्यासाठी, त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी काम करतं। या प्रक्रियेमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवला जातो। एल-आर्जिनिन आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतं, पण आहारातून किंवा सप्लिमेंटद्वारे अधिक प्रमाणात मिळवणं आवश्यक ठरू शकतं। आपल्याला ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांच्यासाठी हे एक अत्यंत उपयुक्त घटक आहे। एल-आर्जिनिन शरीरात जाताच ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतं। नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना सैल आणि लवचिक करतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांना रुंद होतात आणि रक्ताचा प्रवाह अधिक सुरळीत होतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो। हा बदल शरीरात रक्तदाबावर होणारा ताण कमी करतो आणि हृदयावरचा दाबही कमी करतो। आपल्याला माहिती असेलच की उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचं मुख्य कारण असतो। त्याचंच हृदयावर अतिशय ताण येतो। त्याप्रमाणे स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि किडनीचे विकार देखील होण्याची शक्यता वाढते। या सर्व समस्यांना प्रतिबंध एल-आर्जिनिन वापरून साधता येऊ शकतो। हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब हा आजकाल एक मोठा आरोग्यदायक विषय बनला आहे। अनेक लोकांसाठी तो एक स्थिर समस्या होऊन गेला आहे, परंतु एल-आर्जिनिनच्या वापरामुळे रक्तवाहिन्यांचे संकुचन कमी होते, हृदयाला अधिक प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळवण्यास मदत होते। त्यामुळे रक्तदाब साधारणपणे नियंत्रणात राहतो। एल-आर्जिनिन घेतल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो, हृदयावरचा ताण कमी होतो आणि दीर्घकालीन दुष्परिणाम टाळता येतो, जसे की हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनी विकार। एल-आर्जिनिन अनेक नैसर्गिक स्रोतातून मिळू शकतं, ज्याचा प्रमुख स्रोत खालीलप्रमाणे आहे: बदाम, अक्रोड, दूध, पनीर, चिकन, मासे, सोया आणि डाळी। हे सर्व पदार्थ आहारात समाविष्ट करून आपल्याला एल-आर्जिनिनचे नैसर्गिक लाभ मिळू शकतो। परंतु जर आपण शारीरिकदृष्ट्या खूप ॲक्टिव्ह असाल तर रक्तदाबाच्या समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट घेऊ शकता। एल-आर्जिनिन घेत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या। जर तुम्ही औषध घेत असाल, विशेषतः रक्तदाबाचे औषध, तर एल-आर्जिनिन घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या। मधुमेह, किडनी विकार आणि अस्थमा असणाऱ्यांनी सप्लिमेंट घेणं टाळावं। योग्य डोस आणि वेळेचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एल-आर्जिनिन हे एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी अमिनो आम्ल आहे, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं। त्याच्या नियमित आणि संतुलित वापरामुळे हृदय निरोगी राहू शकतं, उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो आणि आपलं आरोग्य सुधारू शकतं। त्याबरोबरच योग्य मार्गदर्शन आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। म्हणून आपल्या आरोग्याचा अभ्यास करा आणि आवश्यक असल्यास सप्लिमेंट आणि उपचारांसाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून मार्गदर्शन घ्या, जे त्यांच्या 40 वर्षांचा अनुभव आणि ज्ञान वापरून आपल्या शरीरात आणि मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शन देऊ शकतात। नैसर्गिक पर्याय, शाश्वत आरोग्य। धन्यवाद।